काँग्रेस तरी आम्ही त्यांचा आदर करतो। एकेकाळचा मोठा पक्ष आहे, आता एका तो स्थित्यंतरातनं जात आहे। परंतु त्यांनी नीट विचार करायला पाहिजे की मनसेने हात नाही, टाळी नाही, बोट नाही, डोळा नाही, काही पुढेच केलेलं नाहीये, तर तुम्ही उगाच मतं मांडून स्वतःचं हसं करून घेऊ नका। यांनी तुमचं हसं होतं, तुमचा पक्ष मोठा आहे, त्याचा इतिहास मोठा आहे, परंतु म्हणून मनसेला कमी लेखू नका। आणि एक गोष्ट नक्की, हा पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर मराठी आहे। आम्ही जेव्हा उभे राहतो तेव्हा एक लक्षात ठेवा, शेवटचं सांगतो आणि मग आपली प्लीज रजा घेईन, मला माफ करा, मला दुसरीकडे जायचं की रजा अकादमीनी जेव्हा हा मोर्चा काढला होता, जेव्हा सगळे हल्ले झाले होते, कारण कोणीतरी मध्ये बोललं काँग्रेसचं पूर्वी की हा मारझोड करणारा पक्ष आहे म्हणून, सचिन सावंतजी मला वाटतं बोलले होते, ते अभ्यासक आहेत। जेव्हा हल्ला झाला होता ना आणि तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलच्या गाड्या सगळ्या जाळल्या होत्या, पोलिसांवर हल्ले झाले होते, तेव्हा ह्याच कट्टर पक्षांनी राजसाहेबांच्या गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान विरोधाचा मोर्चा काढला होता। कळलं का? हे संस्कार राजसाहेबांवरती सन्मान्य बाळासाहेबांचे आहेत। त्यामुळे टीका करताना नक्की करा, परंतु त्यांनी नुकसान तुमचं आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा। बरोबर आहे, या सर्व पक्षांमध्ये कुठेतरी मी आपली रजा घेऊ। निश्चितच अविनाशजी, धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात। मात्र काँग्रेसची खरोखर संभ्रमावस्था झालेली आहे।